नमस्कार मंडळी. आज वसुंधरा शक्ती न्यूज चॅनलच्या ऑफिसमध्ये आज नवे चौरे या ठिकाणाहून अन्वी स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रमुख सूरज पाटील सर या ठिकाणी आले आहेत. आपण त्यांचं या ठिकाणी आमच्या वसुंधरा शक्ती न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो. या ठिकाणी सर, आपण अन्वी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून आजपर्यंत आपण करत असलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा आम्ही आज तुम्हाला विचारतोय. कशा पद्धतीने ही संकल्पना आपल्या डोक्यामध्ये आली की अन्वी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण नवीन विद्यार्थी जे घडवायची तुमच्या डोक्यामध्ये जी संकल्पना आली त्या संदर्भात आपण माहिती थोडक्यात. प्राथमिकता जर विचार केला सर तर गेल्या काही वर्षापासून मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतोय. महाराष्ट्र शासनाची शिक्षण प्रणाली ही अत्यंत उत्तम पद्धतीने काम करते. पण काम करत असताना सर मुलांचे जे धोरण आहे, शैक्षणिक धोरण, या धोरणात्मक विचार जर केला तर आज बाहेरील राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील जी विद्यार्थी आहेत ते कुठेतरी गव्हर्नमेंट सर्व्हिसला जाणं असेल किंवा एखाद्या स्पर्धा परीक्षा क्रॅक करण्याच्या जो टक्का आहे तो महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा कमी आहे. त्याचं कारण असं आहे की सर, आपली जी ही महाराष्ट्राची भूमी आहे या भूमीमध्ये सर्वसामान्य जनतेला किंवा लोकांच्यातला, शेतकऱ्यांचा, कष्ट करणाऱ्या गोरगरीब जनतेचा विद्यार्थी हा शिक्षणापासून किंवा मोठमोठ्या संस्थेमध्ये जाऊन शिकायचा अभाव जो आहे तो अतिप्रचंड आहे. आपला तसा विचार केला तर महाराष्ट्र हा समृद्ध आहे, पण शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर पाहिजे असं शिक्षण हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा घेऊ शकत नाही आणि त्याचा कुठेतरी अभाव जाणवला आणि या अभावाचं रूपांतर हे एक अन्वी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून ती जी उणीव आहे ती उणीव काढण्याच्या प्रयत्नातून आपल्या संस्थेची स्थापना करावी अशी संकल्पना माझ्या मनात आली. सर, या ठिकाणी आणखीन एक असा प्रश्न विचारावा वाटतोय. आज एकंदरीत आपण ह्या स्पर्धेच्या युगामध्ये काम करत असताना आपण बघतोय की आजकालच्या पालकांचा असा एक विचार झाला की अकॅडमी मध्येच मुलांना घालावं आणि अकॅडमी मध्येच च्या माध्यमातून आपण मुलं घडवावी. या संदर्भात आपलं काय मत आहे? अगदी बरोबर, चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही. मला खरोखर असं वाटतंय की सर, मी माझं जे 1ली ते 4थीचं शिक्षण आहे ते जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. नंतर मी अशा एका शाळेत शिकलो की त्या शाळेमध्ये जे गव्हर्नमेंटच्या रूल्स प्रमाणे शाळा चालत होती. पूर्वी सर या अकॅडमीचं धोरण नव्हतं किंवा या जादा क्लासेस असतील किंवा खाजगी क्लासेस असतील हे चालत नव्हतं. पण सर, काही शैक्षणिक धोरण जे आपल्या सरकारनं घेतलं की 8वी पर्यंत विद्यार्थ्यांना पास करावं, त्यानंतर 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पास केलं जातं, 10वीच्या विद्यार्थ्यांना 20 मार्कांची खिरापत दिली जाते आणि या माध्यमातून विद्यार्थी हा शैक्षणिक दृष्टिकोनातून, माझ्या संकल्पनेतून विद्यार्थी हा अभ्यासापासून लांब होत चाललेला दिसला आणि याचा अभाव असा झाला की विद्यार्थी घडत नाहीये. सर, मला सांगायला म्हणजे काहीच वाटत नाहीये सर. आज 10वीला 15 मार्क पडले की विद्यार्थी पास होतोय. 12वी सायन्स सारख्या सर टफ मानल्या जाणाऱ्या साईड मध्ये विद्यार्थी 5 मार्क मिळवला की पास होतोय आणि कुठेतरी आई वडिलांना वाटत असते की माझा विद्यार्थी चांगल्या गुणानं पास झाला, पण ही खिरापतींमुळे पास झाला हे संकल्पना ही विद्यार्थ्याच्या पालकाला माहित नसते. कुठेतरी सर पालक वर्ग, शेतकरी वर्ग कुणाकडे तर हात उसने पैसे घेतोय, कुणाकडे तरी त्याचे जमीन गहाण ठेवून पैसे कर्ज काढतोय, सावकाराकडे कर्ज काढतोय आणि मोठमोठ्या कॉलेजमध्ये सर, इंजिनिअरिंग सारख्या, मेडिकल सारख्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्याला ऍडमिशन घेतोय. पण प्राथमिकता जर पाहिली सर, विद्यार्थी बेसिक नॉलेज मध्ये नसल्यामुळं प्रथम वर्षामध्ये नापास होण्याची किंवा वायडी पडण्याची जी प्रथा आहे ही खूप वाढत चालल्या आणि त्यामुळे विद्यार्थी डिप्रेशन मध्ये चाललाय, व्यसनी होत चाललाय. हे कुठेतरी थांबावं यासाठी सर आपण या अकॅडमीच्या माध्यमातून काम करतोय. सर, या ठिकाणी आणखीन एक प्रश्न असा विचारावा वाटतोय. आपण ज्या भागातून, नवे चौरे या भागातून येता त्या भागामध्ये तिथे सामान्य कुटुंबातील मुलं असतील, ह्यांच्यासाठी आपण एक केंद्रच का स्थापन करावं अशी काय संकल्पना, म्हणजे मूळ कारण काय की तुम्ही आता जे बोलला की मी जिल्हा परिषद शाळेमधून शिकत आलोय, आजपर्यंत मी केलेला म्हणजे शिक्षणाचा आढावा तुम्ही सांगितला, पण त्या ग्रामीण भागातील मुलांसाठी तुमची त्याच्या मागची भावना कशा पद्धतीने संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये? सर, मुळात मी चावरे या गावात जरी माझी ही संस्था असली तरी चावराई माध्यमिक विद्यालय चावरे ही एक संस्था जी आहे ती माणिक निकम बापू यांच्या माध्यमातून चालवली जाते. त्यांच्या संकल्पनेतून मी अन्वी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालू केलं. मुळात हा विषय आहे की सर, विद्यार्थ्यांना राजकारणाचा दिशा नको किंवा विद्यार्थ्यांना शैक्षणिक त्याची जी आवड निर्माण व्हावी हा एक हेतू बापूंच्या मनामध्ये होता आणि त्या बापूंच्या मनातून हा हेतू मी संकल्पनेतून या स्पष्ट करण्याच्या माध्यमातून मी आज पहिल्यांदा बोलतो. सर, साधा विषय आहे सर
की अन्वी स्पर्धा परीक्षा जी केंद्र आहे हे आपलं ग्रामीण भागामध्ये आहे. आणि ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्यांना आपण जे चांगल्या पद्धतीने शिक्षण द्यावं या उद्देशाने केलं, पण ते फक्त चावड्यासाठी मर्यादित नाहीये सर. तर मी निवासी हॉस्टेलच्या माध्यमातून, निवासी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अत्यंत अल्प फी मध्ये कसं चांगलं दर्जाचं शिक्षण देता येईल यासाठी हे आपल्या स्पर्धा परीक्षा केंद्र काम करत आहे. आजच्या घडीला आपण जर बघत असाल, आज शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा बाजार होताना एकीकडे दिसतोय, पण सूरज पाटील सारख्या या धडपडी शिक्षकाच्या माध्यमातून असं लक्षात येतंय की सामान्य कुटुंबातला विद्यार्थी, सामान्य कुटुंबातली विद्यार्थिनी, तिला जेणेकरून आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये तिला उच्च शिक्षित करायचं आणि तिला तिच्या स्वतःच्या पायावरती उभा करायचं, या संकल्पनेतून, या हेतूने आजचे सूरज पाटील सर आपल्या समोर इथं त्यांची एक थोडक्यात आढावा सांगत आहेत. सर, या ठिकाणी आणखीन एक प्रश्न असा विचारावा वाटतोय, सामान्य कुटुंबातील अशी कोणतीही घटना घडली की तुमच्या माध्यमातून, तुमच्या अन्वी केंद्राच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या पदावरती आज विद्यार्थी कार्यरत? सर, माझी ही अकॅडमी आहे ती आता 2 ते 3 वर्ष झालं काम करते. अजून कोणीही तसं पदावरती गेले नाही, पण सर स्पोर्ट्स मध्ये असेल किंवा स्पर्धा परीक्षा निकाल असेल, हा चांगल्या पद्धतीचा निकाल आहे सर. मला अभिमान वाटतोय सर की माझ्या शाळेतील शिकणारा एकही विद्यार्थी खाजगी एक्स्ट्रा क्लासेस कुठं लावायची गरज नाही सर. माझ्या शाळेतील जे शिक्षक आहेत ते सर्व अनुभवी आहेत, खाजगी क्लास लावायची गरज नाही सर. मी 100% सांगतो सर, माझ्या पंचकृषीमध्ये जेवढ्या चांगल्या शाळा म्हणून बॅनरबाजी करतायत किंवा जेवढ्या शाळा आज सांगतायत तिथले गव्हर्नमेंटचे फी घेऊन, गव्हर्नमेंटचा पगार घेऊन सुद्धा शिकवण्याचा प्रयत्न करतात, त्या शाळेतले विद्यार्थी आज सर बेशक खाजगी तासाला 9-9, 10-10 हजार रुपये विद्यार्थी घालतोय आणि तास लावतोय, पण माझ्या शाळेतील विद्यार्थी आज कुठेही तासाला जात नाही. हा मला एक माझ्या संस्थेचा चांगला रिझल्ट म्हणता येईल. एवढेच मी आज तुम्हाला या भागातून मी सांगू शकतो. या ठिकाणी आणखीन एक असा प्रश्न विचारावा वाटतोय, आजच्या काळामध्ये ही स्पर्धा परीक्षा का, त्याची गरज काय, म्हणजे ह्या संदर्भात आपण एक थोडक्यात आपण माहिती द्या आणि कशासाठी घ्यावी, काय वाटतं या संदर्भात? सर, खरोखर हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्याला खूप गरजेचं आहे आणि त्याचं उत्तर हे अगदी योग्यरित्या मी देऊ इच्छितो. प्रथम तर लक्षात घ्या की महाराष्ट्राच्या शिक्षण प्रणालीमध्ये आजपर्यंत आपण घोकंपट्टी करून विद्यार्थी उत्तर लिहितोय की बाबा एखाद्या प्रश्नाचं उत्तर असेल तर तो उत्तर कशा पद्धतीने लिहायचं हे त्या विद्यार्थ्याला माहित असतं की बाबा दीर्घ उत्तरी किंवा थोडक्यात उत्तर लिहा. ही उत्तर लिहायची मानसिकता आज महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना आहे. पण एमपीसी युपीसी करायचे किंवा साध्या तलाठी ग्रामसेवकसाठी परीक्षा द्यायची आहे तर ऑप्शनल उत्तर कशी शोधायची याचं नॉलेज पहिलीपासून जर दिलं तर तो भविष्यामध्ये कुठेतरी अधिकारी होईल, या उद्देशाने आपण या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून काम करतो. सर, मला खंत वाटते की प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे आणि त्याचं महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावरती झालाय. पण शिवनेरी किल्ला आज पुणे जिल्ह्यात आहे हे बऱ्याचशाच विद्यार्थ्यांना आज माहिती नाहीये. सर, मी बऱ्याच वेळेला ऍडमिशनला आल्यानंतर मी जाणीवपूर्वक हा प्रश्न विचारतो, बाळा की मला एक सांग की तू आज 5वीला आहेस, 6वीला आहेस, 7वीला आहेस, तर मला सांग छत्रपती शिवाजी महाराज जन्म कुठे झाला? तर तो विद्यार्थी बिनधास्त उत्तर देतो शिवनेरी किल्ल्यावरती झाला, की शिवनेरी किल्ल्यावरती झाला. पण त्याला मी सांगतो बरं ठीक आहे, मग स्पर्धा परीक्षेचं महत्व तुला जर पटवून घ्यायचं असेल तर मी तुला आज बाळा मी ऑप्शन देतो याच प्रश्नासाठी. समज हा की एमपीसी युपीसीला तो प्रश्न पडलेला आहे आणि या प्रश्नाच्या माध्यमातून मी तुला हा प्रश्न विचारतोय की छत्रपती शिवाजी महाराज जन्म आज कुठे झाला, आणि त्याचं मी तुला ऑप्शन देतोय बाळा, 1 सोलापूर, 2 पुणे, 3 रायगड आणि 4 यापैकी नाही. तर तो विद्यार्थी लगेच म्हणतोय सर यापैकी नाही, कारण शिवनेरी किल्ला हा यापैकी ह्या ऑप्शन मध्ये नाहीये आणि त्यामुळे तो उत्तर देतो की यापैकी नाही म्हणून. पण खाली दिलेले हे सर्व जिल्हे आहेत आणि शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे याचं तर्क लावण्याची शक्ती या विद्यार्थ्याच्यात नाहीये आणि हा अभाव दूर करण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या केंद्राची गरज आहे आणि त्याचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तो उद्या कुठं तलाठीसारख्या ग्रामसेवक सारख्या पोस्ट असतील किंवा तहसीलदारचे पोस्ट असतील यासारख्या ज्या पोस्ट आहेत गव्हर्नमेंट ज्या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरी देऊ शकतं किंवा करिअर घडवू शकतं याची सुरुवात अशा पद्धतीने व्हावी या संकल्पनेतून आपण स्पर्धा परीक्षा केंद्राची निर्मिती केली आहे. आपण या ठिकाणी बघितलं असाल, नवे चौरे या ठिकाणाहून आलेले सूरज पाटील सर, त्यांची यामागची भावना, यामागची तळमळ, आपण करत असलेल्या कार्याला कुठेतरी चांगल्या पद्धतीनं एक ह्या समाजामध्ये एक हिरा रत्न घडावा
यामागची एक धडपड आपण या ठिकाणी बघितली असेल. मी सर तुम्हाला खरोखरच तुमच्या या कार्याला आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून सलाम देऊ इच्छितो. कारण आज शिक्षणाचा बाजार होताना आजच्या या युगामध्ये आपण बघत असताना तुमच्यासारख्या शिक्षकांच्या माध्यमातून खरोखर जी समाजामध्ये जी मुलं घडवायची ही तुमच्यासारख्या शिक्षकांच्या माध्यमातून घडत असताना आम्हाला याच्यासारख्या पत्रकारांना अभिमान वाटतोय. आणि या निमित्तानं तुम्ही आज या ठिकाणी आलात आमच्या वसुंधरा शक्ती न्यूज चॅनलला इथे येऊन तुम्ही मुलांच्या बद्दल किंवा आपल्या संस्थेच्या माध्यमाबद्दल माहिती दिलीत आणि स्पर्धा परीक्षा का महत्वाच्या या संदर्भात देखील आपण खुलासा केला. याबद्दल तुमचे मनपूर्वक आम्ही या ठिकाणी आभार मानतो. इथून पुढच्या काळासाठी तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय आणि इथे थांबतोय. धन्यवाद.